देशातील गृहमंत्री वॉर्ड बैठका घेतात ते मुंबईत आले की लुटीसंदर्भात निर्णय होतो। मोदी शहा राज्यात आले की उद्योग बाहेर जातात असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। घटनाबाह्य सरकारच्या संरक्षणासाठी शहा दौरा करतात अशी टीका देखील त्यांनी केली। राज्यात सध्या बैलपुत्र सरकार असल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। तर सरकारमधील लोक बैलबुद्धीचे असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला। केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येणार असून खासदार आणि आमदारांसह पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। तर रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत शहांची बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे। नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे। भाजपने उमेदवार निवडीचा नवीन फॉर्म्युला काढलाय। प्रमुख पदाधिकारी उमेदवार ठरवणार आहेत। उद्यापासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय दिले जाणार असून 4 ऑक्टोबरला उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत। उद्धव ठाकरे आज पुन्हा ठाणे आणि कल्याणमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करणार आहेत। या बैठकीसाठी ठाणे कल्याणमधील ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं। तर सोमवारी झालेल्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर काँग्रेसनं दावा केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुन्हा महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करणार आहेत। आमची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून योजना बंद पडणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय। तर विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही असं म्हणत नाव न घेता अजितदादांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, आम्ही तर 10-20 कोटी हाणतोय आणि तुम्ही 5000 अनुदान मागताय असं अजब वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बीडच्या परळीमध्ये दाखल होणार आहे। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आहे। संभाजीराजे हे भेकड नेते आहेत। पुण्यातील राडा संभाजीराजे भोसलेंनी करायला लावला असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। माझ्यावर गोळ्या घातल्या, तलवारीचे वार झाले तरी आंदोलन थांबणार नाही असा निर्धार हाकेंनी केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। हाके राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे। पुण्यातील घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले। धनंजय मुंडेंचे स्वीय सहाय्यक तसंच राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड यांची 1.5 कोटींची फसवणूक झालेली आहे। तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती मिळते। स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली आणि त्यामुळे गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले। नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना करण्यात आल्या। गरबा कार्यक्रमात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा असं निवेदन देखील देण्यात आलं। राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जळगावातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेत सुधारित मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे तालुक्यातील 16,860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। राज्य सरकारनं ईपीएस पेन्शनधारकांसाठी विशेष अर्थसहाय्य मंजूर करावं या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला मदत करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। नागपूरमधील मिहान प्रकल्पाकरता आवश्यक अशा 3,994 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन आणि तांत्रिक कामं तसंच भूसंपादनाचे दावे इत्यादी करता या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे। डॉक्टर आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभात दुप्पट वाढ झालेली आहे। अनुसूचित जाती आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबवण्यात येते। राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करून राज्यातील जलस्रोतांचं उत्तम नियोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। राज्यांना सक्षम बनवण्यासाठी जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती। राज्याच्या महसुली उत्पन्न वाढवण्याकरता मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यामुळे वर्षाकाठी 100 ते 150 कोटी महसुलात वाढ होईल।
राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यामुळे कोतवालांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यात डाळिंब आणि बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यासाठी 39,42,75,000 रुपयांची तरतूद केली जाणार आहे। नवरात्रीपूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसलाय। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,692 रुपये आणि 50 पैशांना मिळणार आहे। सलग 9 दिवसांच्या वाढीनंतर सोन्यानं 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅम ही उच्चांकी पातळी गाठलेली आहे। मात्र काल स्थानिक बाजारात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला पूर्णविराम देत चांदीचा भाव किलो मागे 2,000 रुपयांनी घसरून 92,500 रुपये झालाय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीची विक्रमी 94 टन आवक झाल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले। त्यामुळे काही दिवसांपूर्वी भाव खात असलेली कोथिंबीरीची जुडी 7 ते 9 रुपयांवर आली आहे। देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावात गवारेड्याच्या कळपानं धुडगूस घातलाय। परिसरात असलेल्या आंब्याच्या बागांमध्ये त्याचं वास्तव्य असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे वन विभागानं तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होती। लासलगाव आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावातील घसरण थांबत नाहीये। गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी भावात आज क्विंटल मागे 920 रुपयांची घसरण झाली आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांना पत्र पाठवत पीएमआरडीएच्या हद्दीत पाणी पुरवठा करण्यास नकार दिलाय। त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जत तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्यानं मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला। या हल्ल्यात 24 मेंढ्या दगावल्यात। त्यात 4 लहान कोकरांचा देखील समावेश होता। या घटनेनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आलेली आहे। पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांची चेष्टा करत कुणाला 5, कुणाला 21 तर कुणाला 30 रुपये गुंठा अशी नुकसान भरपाई दिली आहे। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या 15 किलोमीटर अंतरावर मुरबे बंदर उभारणीला राज्य सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। या बंदराच्या उभारणीसाठी 4,259 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। कोरेगाव कराड या 2 तालुक्यांना जोडणारा खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचं चौपदरीकरणासह काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारनं 572 रुपये मंजूर केले। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यामध्ये बंद करण्यात येतो। मात्र आजपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय। सध्या ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे। नागपुरात चिकनगुनियाच्या रुग्णांनी उच्चांक गाठलाय। शहरात 28 दिवसात 401 रुग्णांची नोंद झाली आहे। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील आसूद गावादरम्यानचा रस्ता शिवसेना राष्ट्रवादीच्या श्रेयवादात अडकला होता। मुरुड गावकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण केल्यामुळे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली। भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचा लोकप्रशासनातील नव उपक्रमासाठी दिला जाणारा डॉक्टर एस गडकरी पुरस्कार जाहीर झालाय। नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांना हा पुरस्कार देण्यात आला। लोणावळ्यातील कार्ला गडावर आई एकविरेच्या घटस्थापनेची तयारी जोरात सुरू असल्याचं दिसतंय। देवीचा मुखवटा, सोन्याचे दागिने आणि मंदिर गाभाऱ्याला भक्तांकडून चकाकी देण्यात आली आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरातील स्वच्छतेचं काम पूर्ण झालंय। देवीचा गाभारा, देवीचं शिखर, देवीची आभूषणं आणि वाहनांची स्वच्छता करण्यात आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात असलेल्या मौल्यवान आणि दुर्मिळ दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात करण्यात आलेली आहे। याकरता अनुभवी तज्ज्ञ मूल्यमापनकार विष्णू सखाराम काळे यांच्याकडून दागिन्यांचं मूल्यांकन सुरू करण्यात आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हणे बंदरात मासळीची आवक वाढली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी लिलाव सुरू झालेले आहेत। काही दिवसांपूर्वी खराब वातावरणामुळे मासेमारी बंद होती। मुळशी तालुक्यातील आदरवाडीमध्ये बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। बिबट्यानं पाळीव प्राण्यांना लक्ष्य केलं असून याचा व्हिडिओ समोर आलाय। भिवंडीतील पडघा भागात 2 मोठ्या अजगरांना पकडण्यात यश आलंय। पडघ्यात अजगर आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। वेळी सर्पमित्रांच्या मदतीनं शिताफीनं अजगरांना पकडून जीवनदान देण्यात आलं। जळगावातल्या वरणगाव शहरातील पाणी प्रश्नासह विविध मागण्यांसाठी संविधान आर्मी संघटनेकडून रेल रोको करण्यात आला। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं।
फुरसुंगी उरुळी देवाची कृती समितीनं शरद पवारांची भेट घेतली। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद स्थापनेबाबतच्या निर्णयाविरोधात पवार साहेबांनी लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा असं निवेदन देण्यात आलं। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा तसंच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। नाशिककरांनी पुन्हा एकदा आल्हाददायक वातावरण अनुभव घेतलेला आहे। पहाटेपासूनच नाशिकमध्ये धुक्याची चादर पसरली आहे। चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे तब्बल 4 वर्षांनंतर देशनाला धरण 100% भरलंय। त्यामुळे जवळपास असणाऱ्या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर शिल्लक राहिलेलं सोयाबीन काढण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे। उरलेलं पीक तरी हाती लागावं या आशेनं शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सुरुवात केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी नजीक रात्री 11च्या सुमारास भीषण अपघात झाला। 3 वाहनांच्या विचित्र अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झालाय। सायकलवरून शाळेत जात असणाऱ्या विद्यार्थ्याला व्हॅननं जोरदार धडक दिली। या धडकेत 10 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। भंडाऱ्यातील भोजापूर इथे ही घटना घडली आहे। सोलापुरातील महिला डॉक्टरची 67 लाखांची फसवणूक झालेली आहे। अटकेत भीती दाखवून सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यात आली आहे। या आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे।